वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर आता परळीमध्ये बंद पुकारण्यात आलाय। बीडचे पोलीस अधीक्षक बंद हाणून पाडतील, याच दरम्यान बजरंग सोनवणे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। वाल्मिक कराड याला मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर आपल्या समवेत बीडचे खासदार बजरंगदादा सोनवणे आहेत। काय सांगाल बाप्पा, खरं तर वाल्मिक कराड याच्यावरती अखेर मकोका अंतर्गत कारवाई झाली। पोलीस यंत्रणेने तपासाचा भाग म्हणून जे पोलीस यंत्रणा तपास करते, तपासामध्ये त्यांना ते दोषी सापडले असतील, त्याच्यामुळे त्यांच्यावर म्हणजे ह्याचा जी मकोकाची कारवाई झालेली आहे, त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेतला तपासाचा भाग म्हणून एक त्यांचं जे त्यांनी काम केलेलं आहे, तपासामध्ये त्यांना जे सापडलं त्याचाच एक भाग आहे। 10-20 पोरांचं टोळके बंद करा म्हणून दाब देऊन बोलतायत आणि त्याच्यावर बंद केले, समाजकंटक आहेत, त्याच्यामुळे कुणी उत्स्फूर्तपणे असं बंद केलेलं नाहीये। त्याच्यामुळे इथं कुठं बंद होण्याचा विषय नाही। ही प्रवृत्ती गुंड प्रवृत्तीला संपवायचंय, याच्यासाठी ही चाललंय। हे गुंड प्रवृत्ती संपवण्याचा भाग थोडाच आहे की असं जर कुणी गुंड प्रवृत्तीने आणखी बंद करत असेल तर उत्स्फूर्त जर कुणी गुन्हा आणि याच्यावर असं गुंडांना एखाद्या एक आरोपी आहे, त्या आरोपीला आरोपपत्र दाखल करून केले त्याच्यावर म्हणून तुम्ही बंद करणार, हे सुद्धा चुकीचं होईल। तुम्ही की गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जे दोषपत्र दाखल झाले ते होणारच आहे त्याच्यावर। अमित शहांना मी भेटून हेच सांगितलं गेलं की माझ्या बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था ढासळलेली, असा आमचा मर्डर झालेला, याचे जे खंडणीचा प्रकार हे आहे असं तसं सांगितल्यानंतर जे सूत्र हल्ले अमित शहाने बोलल्यानंतर त्यांच्या आदेशाप्रमाणे सर्व कारवाई इथं सुरू झाली। इथले मुख्यमंत्र्यांनी पण बऱ्यापैकी सभागृहात सुद्धा इथल्या चर्चा झाली, त्याप्रमाणे कारवाई झालेली आहे। आणि आता अहमद भाईंना मी सांगणार आहे की असं जी तुम्हाला येऊन भेटलेलो मी त्या दिवसापासून आतापर्यंत काय काय झालं मी त्यांना सविस्तर असं सांगणार, पुढे आणखी काय माझी अपेक्षा मी त्यांना सांगणार। होती खासदार बजरंग सोनवणे, लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।